नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या मैत्रिणी आपल्या घरच्या घरी शिवण क्लास करत आहेत, ज्यांना ब्लाऊज शिवायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मी आज पहा या इथे ब्लाऊज कसा पूर्ण स्टिचिंग करायचा हे दाखवणार आहे. फुल इथे मी स्टिचिंग दाखवणार आहे, म्हणजे फिटिंगपर्यंत पूर्ण आपला हा व्हिडिओ असणार आहे. तर इथे पहा, अस्तर मी जोडून घेतलेला आहे सर्व पार्टना. सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा आहे. तर टक्स पहा, मी या इथे 1.5 इंच घेतलेला आहे आणि उंची जवळपास 2.25 इंच घेतलेली आहे. कारण पहा, हा ब्लाऊज जो आहे तो 36 साईजचा आहे, म्हणजेच 36 साईजचा हा आपला ब्लाऊज आहे. तर इथे मी टक्स दिल्यानंतर जो राहिलेला कपडा होता तो कट करून काढला आणि कटोरीला एकदम सुंदर असा पफ आलेला आहे आणि टोकसुद्धा जास्त दिसत नाही. तुम्ही या इथे एकदम फिनिशिंग सहित आपली कटोरी झालेली आहे हे पाहू शकता. आता आपण त्याच पद्धतीने दुसरी कटोरीसुद्धा स्टिच करून घेतोय, म्हणजे दुसऱ्या कटोरीलासुद्धा आपण त्याच पद्धतीने टक्स द्यायचा आहे. आता इथे मी जो कपडा कटिंग करून काढलेला आहे टक्सचा, तो तुम्ही कट करू शकता किंवा जर नसेल कट करायचा तर नाही कट केला तरीसुद्धा चालेल. आता इथे दोन्हीही कटोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या साईड पार्टला जोडून घेऊया. तर पहा, साईड पार्टला कटोरी जोडताना आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचं जे टोक असतं थोडंसं गळ्याजवळचं, ते थोडं एक्स्ट्रा ठेवायचं. म्हणजे काय होतं, गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित राहतो, कुठेही तिथं कमी जास्त दिसत नाही, नाहीतर तिथं परत मागे पुढं होतं. तर पहा, इथे मी डबल शिलाई देऊन कटोरी जोडून घेतलेली आहे. जिथे शिलाई दिलेली आहे तिथे थोडंसं नकाने प्रेस करा, म्हणजे काय होतं, छान फिनिशिंग येतं. मी मागील एका व्हिडिओमध्ये क्रॉसपट्टी कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे, त्याचप्रमाणे मी इथे क्रॉसपट्टी तयार करून घेतलेली आहे. आता ही आपण जोडून घेऊया. तर तुम्ही इथे पहा, मी कटोरी क्रॉसपट्टी जोडताना क्रॉसपट्टीचं सुद्धा जे टोक आहे ते थोडंसं एक्स्ट्रा पुढं ठेवलं आणि मग हे तिन्ही पार्ट जे आहे ते जोडत आलेली आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण मधला पार्ट बाहेर काढतो त्यावेळेस काय होतं की आपली कधी क्रॉसपट्टी जी आहे पहा, ती तिरकी होते, ती तिरकी होत नाही. जिथे आता मी पहा क्रॉसपट्टीचं जे टोक होतं ते कट करून काढलं, ते कट करून काढायचं आहे. मधला पार्ट मी अशा पद्धतीने बाहेर ओढला. आता इथे पहा, आपली क्रॉसपट्टी तिरकी झालेली दिसते का? नाही. अशा पद्धतीने तुम्ही पहा क्रॉसपट्टी जोडायची आहे. आणि जर कोणाला क्रॉसपट्टी तयार करता येत नसेल तर मागील माझा व्हिडिओ आहे क्रॉसपट्टीचा, तो तुम्ही पाहू शकता. दुसरा पार्टसुद्धा मी याच पद्धतीनं तयार केलेला आहे. आता हे दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवायचे असे आणि कोणताही पार्ट एक कमी जास्त आहे का पाहायचं. जर असेल एखादा पार्ट जास्त तुमचा झालेला तर तो तुम्ही कट करून काढा. आता आपल्या इथे दोन्ही पार्ट बरोबर आहेत. तर पहा, हुकपट्टी आपण लावायला घेऊया. तर अस्तरची मी हुकपट्टी काढलेली आहे. ही पट्टी जवळपास तुम्ही 1.5 ते 2 इंचाची काढायची आहे आणि गळ्याजवळ पट्टी आपल्याला थोडी तिरकी कट करून घ्यायची आहे. आता पट्टी जोडून घेतल्यानंतर आपण इथे एक दाबटीप देऊन घेतली पहा. दाबटीप दिल्यानंतर अशी ही डबल फोल्ड करायची. पट्टी एकसारखी आली पाहिजे या पद्धतीने आपण इथे ही टीप द्यायची आहे. एकदम कडेला टीप देऊन घ्या आणि वर थोडी काही एक्स्ट्रा पट्टी झालेली असेल ती कट करून काढायची गळ्याजवळ. इथे थोडीशी दिसत आहे पहा, अशी कट करून काढायची आहे. तर एकदम फिनिशिंग सहित कसा आपला पार्ट तयार झालेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता. लुकपट्टी तयार करण्यासाठी जो गळा असतो आपला, तिथली गळा कट केल्यानंतर जो पार्ट निघतो तो मी घेतलेला आहे कपडा तिथला आणि एका बाजूने शिवून घेतला. ही पट्टी जवळपास आपल्याला 2.5 इंचाची काढायची आहे. आता लुकपट्टी लावताना आपण आतून लावतोय पहा, उलट्या बाजूने, कारण हुकपट्टी आपण वरून आतमध्ये फोल्ड केली तर ही पट्टी जी असते लुकपट्टी आतून आपल्याला वरती फोल्ड करायची आहे. ही पट्टी आपली एक्स्ट्राची पट्टी असते. इथे पहा, असं लॉक करून घ्यायचं आणि राहिलेला कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा. परत ही पट्टी जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने वरती फोल्ड करायची. अशा पद्धतीने पट्टी लावल्यामुळं काय होतं, एंडिंगला तिथे लॉक होऊन जातं, पॅक होऊन जाते आपली पट्टी. एकदम कडेला एक टीप देऊन घ्यायची आणि इथे राहिलेली पट्टी कट करून काढायची. आता 1/2 इंचावरती लगेच दुसरी शिलाई देऊन घ्यायची आणि या दोन्ही शिलाईच्या मध्ये आपल्याला लूक करायचे आहेत.
तर इथे पहा धागेदोरे वेळोवेळी आपल्याला कट करून काढायचे आहेत. तर हुक आणि लूकपट्टीसुद्धा आपली एकदम फिनिशिंग सहित लावून झालेली आहे. कोणताही पार्ट आपला कुठेही गोळा वगैरे झालेला नाही. हुक आणि लूकपट्टी लावल्यानंतर सुद्धा एकदा चेक करायचा आहे कोणता पार्ट आपला कमी जास्त आहे का, असेल तर तो कट करून काढा. आता इथे मी शोल्डर जोडून पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे. पायपिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, मी दाखवलेला आहे, पहा तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता आपण बाही जोडायची. बाही जोडण्याआधी आपण या पद्धतीने काय करायचं आहे, चेक करायची आहे. बाही कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे आणि मगच बाही जोडायची आहे. आपले बाही कटिंगचे व्हिडिओ पहा, त्या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा. बाही आपली कधीच कमी पडत नाही किंवा एक्स्ट्राही होत नाही. आणि बाहीचा सेंटर आणि शोल्डर आपण जोडलेले असते ते बरोबर मॅच होतं. पहा, कुठेही कमी जास्त होत नाही. तर या पद्धतीने मी बाही जोडून घेतलेली आहे. बाही कटिंगचे भरपूर व्हिडिओ आहेत. मी डिटेलमध्ये अगदी तुम्हाला बाही कटिंग सांगितलेलं आहे. अगदी छोट्या बाहीपासून मोठ्या बाहीपर्यंत सर्व कटिंग मी दाखवलेलं आहे. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली पहा. आता दुसरी ही बाही मी याच पद्धतीनं तयार करून घेणार आहे आणि जोडल्यानंतर तुम्हाला फिटिंग कसं करायचं हे दाखवते. बाही जोडून झाल्यानंतर पहा, इथे सेंटर करायचं आहे पाठीमागच्या भागाचा आणि हे असं चेक करायचं. कोणता पार्ट कमी जास्त आहे का हे पाहायचं आधी, मग जोडत यायचं आहे. पहा, इथे लॉक करून घेतलं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो असा कट करून काढायचा फ्रंट पार्टचा. आता दुसरा भाग जो आहे तोही तसंच करायचा, सेंटरवर असा ठेवायचा आणि हे भाग जे आहेत ते असे एकमेकावर ठेवून जो पुढचा भाग एक्स्ट्रा आहे तो कट करून काढायचा. आधी शिलाई द्यायची आहे पहा आणि नंतरच जो भाग एक्स्ट्रा आहे तो कट करून काढायचा आहे. सेंटरवरती बरोबर आपल्याला पाठीमागचा जो भागाचा आपण सेंटर केला आहे त्यावरती प्रत्येक पार्ट, दोन्हीचे पार्ट आहे दोन्ही ते ठेवायचे आणि जो काही एक्स्ट्रा असेल तो असा कट करून काढायचा. इथे एक शिलाई देऊन झाली की पहा, जो कपडा असतो तो कट करून काढायचा आहे. आता ब्लाऊज उलटा करून आपण इथे एक शिलाई देऊन घेऊया. अगदी पाव इंचावरती इथं सुद्धा शिलाई द्यायची आहे पहा, जास्त आतमध्ये घेऊ नका. एका बाजूला शिलाई देऊन झाली आपली, लगेच आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीनं शिलाई देऊन घेतलेली आहे. आता दंडघेर 6.25 इंच दंडघेर आहे. तर अशी बाही व्यवस्थित करायची आणि मग दंडघेराचं मार्किंग करायचं आहे. 6.25 इंचावरती दोन्ही बाह्यांवरती मार्किंग झाल्यानंतर चेस्ट, आता ही लूकपट्टी आहे म्हणून लूकपट्टी सोडून 9 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, कारण 36 साईज आहे. आणि या बाजूला हुकपट्टी आहे म्हणून आपण हुकपट्टी सहित मोजून आपण 9 इंचावरती मार्किंग केलं. आता कमरेचा पहा असा गोल पूर्ण राऊंड मोजायचा आणि मगच आपल्याला फिटिंग टाकायचं आहे. 29 आपली कंबर आहे. तर पहा 5 इंच शिल्लक राहिलेलं आहे. तर 6.25 इंचावरती इथं आपण हे मार्किंग करून घेणार आहे. 5 इंच शिल्लक राहिले म्हणून त्याचा आपण मग चौथा भाग करायचा, 6.25 इंच होतं. आणि आता ही सरळ लाईन आपली फिटिंगची आली. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करा. पहा, खूप छान फिटिंग येतं आणि मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करत तुम्ही ब्लाऊज शिवा. पहा, एकदम सुंदर असा आपला जो ब्लाऊज आहे तो तयार होतो. तर आता इथे पाहू शकता तुम्ही, फिटिंगची जी लाईन आहे ती एकदम सरळ रेषेमध्ये आलेली आहे. तर त्यासाठी कटिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि स्टिचिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. स्टिचिंग करतानासुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या काळजीपूर्वक लक्षात घेऊनच ब्लाऊज आपल्याला स्टिच करायला लागतो. तेव्हाच हे फिटिंग जे आहे ते आपलं सरळ लाईनमध्ये येतं. तर त्यासाठी कटिंगचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मी फिटिंग केल्यानंतर त्याच्या शेजारी 3 ते 4 टिपा देऊन घेतल्यात आणि अशा पद्धतीने हा आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. फिटिंग झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा परफेक्ट फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर मी बऱ्याच वेळा फ्रंट पार्ट फक्त कसा स्टिच करायचा, पण पाठीमागच्या भागाला पायपिंग कशी करायची, पाठीमागचा भाग तयार कसा करायचा, बाही जी आहे बाहीला अस्तर कसं जोडायचं, याचे सेपरेट व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला
प्रत्येक पार्ट वेगवेगळा पाहायचा असेल तर आपल्या चॅनेलवर याचे व्हिडिओ आहेत, तुम्ही पहा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.